रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही सर्वजण पाहताय खरं तेच मराठी न्यूज चॅनल आणि आज तुम्ही मला पाहताय शिवाजी नानावरे या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला मी यवत या परिसरातून दाखवत आहे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा एक आनंद. रामकृष्ण हरी माऊली. किती वर्ष झालं वारी करताय? 5-6 वर्ष झालं. आपण काय सांगाल वारीबद्दल? छान चाललंय. आपल्याला काय वाटतं आजी किती वर्ष झालं वारी करताय? पहिलीच वारी आहे. मला असं वाटतं. आपलं गाव कोणतं? नाशिक जिल्हा मालेगाव तालुका. नाशिक जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी वारकरी आलेले आहेत आणि वारकऱ्यांचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा जो आनंद आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवाजी नानावरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जातो. भरपूर असं भक्तगण वारकरी हा यवतच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे आणि तुम्ही जाणून घेताय त्यांच्याकडनं. देव मने नाम हे सुलभ विष्णून जपा व्यर्थ त्याचे ज्ञान बदोनी करंताने निवृत्त वाटला ताची गाडली गुरुविन ध्यान देव मने सपन हे ध्यान हरिखे मना हरिखे मना. तुम्ही पाहताय यवत या ठिकाणी वारकरी संप्रदाय जात असताना अतिशय आनंदामध्ये सर्व भक्तगण अभंग म्हणत चाललेले आहेत. काही वारकरी मंडळी या ठिकाणी बसलेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपलं गाव कोणतं? किती वर्ष झालं वारी करताय? 3 वर्ष. काय सांगतात वारीबद्दल? वारीचा आनंद एक प्रकारचा असतो. आपण कुठून आलात? माळशिरस तालुका. किती वर्ष झालं वारी करताय? 25 वर्ष झाले हे वारकरी वारी करतायत. माळशिरस तालुक्यातून आलेले अकलूज तालुक्याची मंडळी आहेत. काय सांगताल वारीबद्दल? सांगते आहे. अरे वा. ह्या बाजूला देखील मंडळी आहेत, युवा वारकरी देखील आहेत. युवा वारकऱ्यांना आपण विचारतो वारीबद्दल काय वाटतंय त्यांना. वारीबद्दल काय सांगतात? वरतापवाडी उरणकांचनच्या परिसरातून दिंडी आलेली आहे. 17 वर्ष झालं वारी करतायत. यवतच्या दिशेने चाललेले आहेत आणि तुम्ही पाहताय खरंच मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून शिवाजी नानावरे यूट्यूब चॅनल. लोणी काळभोरचा कदम ऑफिसचा मुक्काम उठून यवत या ठिकाणी आता 35 किलोमीटरचा अंतर पार करून सर्व वारकरी मंडळी आता यवत या ठिकाणी विसावणार आहेत. यवत या ठिकाणी मुक्काम होणार आहे. या ठिकाणी युवा वारकरी देखील आहेत. युवा वारकऱ्यांना विचारू आपण युवकांना काय संदेश देता? आपण युवा वारकरी म्हणून युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? हार्दिक बरं दादा काय सांगतात? तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा युवकांसाठी प्रेरणादायी. दरवर्षी युवकांची संख्या या पालखी सोहळ्याला वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून वाढत आहे. पूर्वी 60, 70, 80 वयाची माणसं यायची. आता युवकांचा खूप मोठा प्रतिसाद, महिलांचा प्रतिसाद त्या दिंडीमध्ये सुरू आहे. पाहताय तुम्ही तर प्रत्येकाला असं वाटतंय आणि असं सांगितलं जातं आहे की दरवर्षी या सोहळ्यामध्ये भक्तगण हा वाढला जात आहे आणि युवकांनी नक्कीच याची प्रेरणा घ्यावी अशी दादांची इच्छा आहे. तर तुम्ही पाहताय हरी माऊली. सोरतापवाडी, लोणी काळभोर, हडपसर, पुणे, भोसरी अशा पट्ट्यातून ही मंडळी या ठिकाणी येत आहे आणि आज यवत या ठिकाणी 35 किलोमीटरचा प्रवास यांचा उरकून ते यवत या ठिकाणी मुक्काम करणार आहे. तर तुम्ही पाहताय किती छान आणि कशा स्वरूपामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाजी नानावरे यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्रायबर करायला मात्र विसरू नका. तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्ही सर्वांनी पाहत राहा. अपडेट आपल्याला मिळत. शिवाजी नानावरे.